नमस्कार शेतकरी मित्रांनो, आपण बघू शकता की कधी मोटरच्या स्टार्टरचा खूप जास्त आवाज येतो। अशा वेळेस आपल्याला हा आवाज बंद कसा करायचा, तर याची पूर्ण माहिती आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत। सर्वात पहिले आपल्याला स्टार्टर बंद करून तिन्ही कटआउट फ्यूज काढून घ्यायचा आहे, त्यामुळे आपला स्टार्टरचा सप्लाय बंद होतो। व हा जो स्क्रू आहे स्टार्टरचा, हा स्क्रू काढून स्टार्टरच्या कॉन्टॅक्ट प्लेट्स आपल्याला काढून घ्यायच्या आहे। आपण बघू शकता व्यवस्थित अशा पद्धतीने आपल्याला चारही कॉन्टॅक्ट प्लेट काढून घ्यायच्या आहेत। ठीक आहे, अशा पद्धतीने त्यामध्ये एक स्प्रिंग असते, ती स्प्रिंग दाबून आपण चारही कॉन्टॅक्ट प्लेट काढू शकतो। व या चारही कॉन्टॅक्ट प्लेट आपल्याला काय करायचं आहे, स्वच्छ करायचं आहे। जर आपल्याकडे स्मूथ पॉलिश पेपर असेल तर त्या पॉलिश पेपरने, नसेल तर जो पॉलिश पेपर आहे त्या पॉलिश पेपरने आपण काय करणार आहोत, याला स्वच्छ करणार आहोत। म्हणजे जो काही कार्बन वगैरे आलेला असेल त्या पट्ट्यांवरती तो आपल्याला घासून क्लीन करायचा आहे। बघू शकता अशा पद्धतीने आपण चारही पट्ट्या व्यवस्थित क्लीन करून घेणार आहोत। व पुन्हा या चारही पट्ट्या आपल्याला व्यवस्थित बसवून द्यायच्या आहेत। बसवतानाही त्यामध्ये जी स्प्रिंग असते ती स्प्रिंग थोडी खाली दाबून धरायची व कॉन्टॅक्ट प्लेटमध्ये ढकलायची, त्यामुळे व्यवस्थित कॉन्टॅक्ट प्लेट्स बसतात। खूप सोपी पद्धत आहे। व पुन्हा हा जो स्टार्टरचा पार्ट आहे हा व्यवस्थित पुन्हा जिथल्या तिथे बसवून द्यायचा। परंतु बसवून देण्याच्या आधी ही जी NVC कॉईल असते, नो होल्ड कॉईल, हिचे कनेक्शन आपल्याला चेक करायचे आहे। ते कुठे लूज आहे की काय ते पण चेक करायचे व कॉईल व्यवस्थित बसलेली आहे की नाही हे पण आपल्याला बघायचं आहे। व पुन्हा आपल्याला या स्क्रूला व्यवस्थित बसवून द्यायचं आहे। स्क्रूड्रायव्हरने व्यवस्थित हा स्क्रू पॅक करून घ्यायचा आहे। अशा पद्धतीने आपण व्यवस्थित हा पार्ट बसवून दिला आहे। आता आपण ज्या 3 कटआउट फ्यूज काढल्या होत्या त्या तिन्ही कटआउट फ्यूज व्यवस्थित बसवून देणार आहोत व आपला स्टार्टर चालू करून बघणार आहोत की स्टार्टरचा आवाज बंद झाला आहे की नाही। चला तर आपण तिन्ही कटआउट फ्यूज अशा पद्धतीने बसवून दिले आहे। आता आपण स्टार्टर चालू करून पाहणार आहोत। मी स्टार्टरचं ऑन बटन दाबतोय। बघू शकता स्टार्टर चालू झाला आहे, परंतु स्टार्टरचा कुठल्याही प्रकारचा आवाज येत नाही। पहिले जसा आवाज येत होता तो आवाज पूर्णपणे आता बंद झाला आहे। अशा पद्धतीने आपण आपल्या स्टार्टरचा आवाज बंद करू शकतो।